येत्या 29 मार्चला होणारा शनी बदल अर्थात शनीचे गोचरी भ्रमण बदलणार आहे आणि शनी मीन राशीमधून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे। पण मी जसं नेहमी सांगते की शनी महाराजांचा जो प्रभाव आहे तो सर्वच्या सर्व 12 राशींवरती वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतो। त्याला कारणही तशीच आहेत। 3 राशींना एकाच वेळी 7.5 चालू असते। एका राशीचा सुरुवात असते, एका राशीचा मध्य असतो आणि एका राशीचा शेवट असतो। ह्या 3 राशींना 7.5 असते। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, बऱ्याच जणांना शनीची महादशा चालू असते, त्याच्यानंतर काही जणांना शनीची अंतर्दशा चालू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं शनी महाराज प्रत्येक कुंडलीमध्ये ज्या घरामध्ये बसलेले आहेत त्या घरापासून ते बघत असलेल्या 3 दृष्टी ज्या घरावर पडणार आहेत, घर सुद्धा दूषित होतं, त्या घरामध्ये आपल्याला वाईट फळं मिळतात। त्यामुळे माझ्याकडे येत असलेल्या पत्रिकांमध्ये किंवा जितक्या पत्रिकांचा मी अभ्यास करते, जितक्या लोकांशी मी बोलते, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की जिथे जिथे प्रॉब्लेम आहेत तिथे बऱ्याचदा शनी महाराजांचा जवळचा संबंध आहे आणि येत्या 29 तारखेला होत असलेल्या गोचरीचा परिणाम सुद्धा 12 राशींवरती होणार आहे। काही राशींना लाभ होणार आहे, काही राशींना त्रास होणार आहे, काही राशींना चिंता असणार आहे, तर काही राशींना भयंकर त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। शनी महाराजांची पूजा, शनी महाराजांचं दर्शन, शनी महाराजांची उपासना, शनी महाराजांचं दान आणि शनी महाराजांच्या पूजेमधून किंवा कुठल्या प्रकारची उपासना केल्याने, कशा प्रकारे केल्याने, काय केल्याने तुम्हाला शनीसाठी किंवा शनी महाराजांच्या कोणत्याही त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत या संदर्भामध्ये बरंच विशेष मार्गदर्शन उपलब्ध असलेला एक वेबिनार ब्रह्मतेज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सो आमच्यावर कनेक्टेड राहा आणि या वेबिनारचा तुम्ही नक्की फायदा घ्या। तुमच्या आयुष्यातल्या 80 ते 90% अडचणी यामुळे दूर होतील याची मी तुम्हाला खात्री देते। धन्यवाद। सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रियः मंदचारः प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि।